रामकृष्ण हरी. आणि आता आम्ही आलो आहेत पंढरपूर नगरीमध्ये. आणि पंढरपूर नगरीमध्ये आल्यानंतर चंद्रभागेच्या या वाळवंटात चालण्याचा हाचा अनुभव. आम्ही आलतो शेख मोहम्मद महाराजांच्या जे नियोजन आषाढी एकादशीची जी दिंडी निघती त्या नियोजनासाठी आम्ही आलो होतो. नियोजन म्हणजे इतके बघा देवाचं कार्य किती श्रेष्ठ असतं. आम्हाला अशी थोडीसुद्धा अडचण नाही आली. आमचा जो रूट होता तो रूट आम्ही थोडासा चेंज केला. 10 दिवसाचा जो दिंडीचा प्रवास होता तो आम्ही 9 दिवसावर केला आहे. अंतर थोडंसं कमी केलं आहे, स्पॉट बदलले, पण आम्हाला ओके मिळालेत. ज्या त्या ठिकाणी जे ते आम्हाला नाही हा शब्दच कुठूनही आला नाही. आणि जे आम्ही नियोजन केलं ते बाबा आम्हाला भेटेल का नाही, होईल का नाही, ही कसली मनात शंका न बाळगा निघालेला प्रवास. आणि प्रवास अतिशय यशस्वीरित्या शेवटचा स्पॉट पण मस्त भेटला. आणि आता या चंद्रभागेमध्ये मस्तपैकी आंघोळ करून विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी चालू असलेला आमचा हा अट्टहास. बरेच वर्ष झालं विठ्ठलाला यायचं होतं, म्हणजे वयाच्या 26 वर्षापर्यंत सुद्धा विठ्ठल भेटला नाही. पण विठ्ठला भेटण्यामागचं या विठ्ठलाचं जे श्रेय आहे ते खूप मोठं आहे. बाबाजीमुळं हा दिवस आला आहे की मी आज विठ्ठलाच्या चरणी लीन होणार आहे. त्यामुळं बाबाजी तुमचे खरंच मनापासून आभार की तुमच्यामुळं मला हा आज योग येतोय. आणि त्याच्यासोबत आम्हाला ते तात्या रूपी विठ्ठल भेटले. नादच नाही त्या माणसाचा, कुठून काय हेरतंय कुठून काय धरते विषयच नाही. तुम्हाला जसं मगाशी मी म्हणलं होतं माणसं हेरत नाही, पण ही जागा हेरणारा माणूस आहे. आणि मग मेटे महाराजांचा तर सहवास नादखुळा. असा व्यक्ती म्हणजे इतका शांत आणि भाई बॉस मी शब्द सांगू शकत नाही असं गोड व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांचा हा सहवास दिवसभर लागला आहे. माणसं स्वतःला नशीबवान कशाहून धरतात हे मला नाही माहीत, पण मी खरंच नशीबवान आहे की असे गोड आणि छान माणसं माझ्या आयुष्यात जोडत चाललेत. आणि ही कृपा असेल तसे मोहम्मद महाराजांची. त्यांच्या सेवेत रुजू झाल्यापासून कसल्याही प्रकारची काही कमी नाही आहे. छान माणसं भेटत चाललेत, गोड गोड दिवस चाललेत आणि छान छान होत चाललेत. तुम्ही पण या होत राहील. हां, असं सगळेच या प्रवाहात या सेवेचा आनंद घ्या. हां, जीवनामध्ये सुखी आणि समाधानी व्हायचं असेल तर वारकरी हा पंथ स्वीकारल्याशिवाय शांतता आणि सुख आणि समाधान हे लाभणं अशक्य आहे. इथं जात धर्म पंथ असला काही भेदभाव नाही. हां, काय ती सेवा. कोणाची ओळख In 400 meters, turn right onto Production Road. यस, म्हणजे माणसात समाजात वावरत असताना किंवा एखाद्या देवाची भक्ती करत असताना तिथे त्याची जात धर्म पाहिला जातो. हे पंढरपूर विठ्ठलरायाचे भक्त असं एकमेव ठिकाणी ना तिथं जात आहे ना धर्म आहे, कसल्याही प्रकारचं मतभेद नाही. फक्त आहेत त्याचे माऊली, वारकरी आणि रामकृष्ण हरीचा गजर. त्या आनंदात आम्ही आज सगळेजण सामावलेलो. आणि आता मस्तपैकी चंद्रभागा तुम्ही बघू शकताय. चंद्रभागेमध्ये मस्तपैकी आता डुबकी मारण्याचा प्लॅन माझा. बघूया कसं होतं नाही ते फिक्स झालं. आता डुबकी शेवट. आता मी तर ठरवलंय मी पाया पडल्याशिवाय मी जाणार नाही. 2, 4, 5, 25 किती दिवस लागले. आता माघार नाही, आता नाही येणे जाणे. यस, इतका टाइम तात्या असल्यावर मला तात्या तुमच्या विश्वास आहे. आता मला करून तुमच्यावर लय विश्वास निर्माण झाला. डुबकी मारण्यासारखं नाही वातावरण, कपडे नाहीत ना आपल्याकडे. ही चंद्रभागा आणि चंद्रभागेमध्ये मस्तपैकी आनंद घेत असताना आमचे मेटे महाराज, तात्या आणि बाबाजी. मी शांत होऊ का मग तुम्ही चालू होता. नाही काय नाही. तुमचा ब्लॉग कम्प्लीट होईल. आजचा नाही 4-5 मिनिटाचा काढायचा. आनंद आहे. बाबाजी कसं वाटतंय. एकदम भारी, लय भारी वाटतंय. आता कसं वाटतंय. लय भारी वाटतंय. आता पाण्यात आल्यामुळे आता कसं वाटतंय. गारगार वाटतंय. पंढरपूरला ये ग माय, कुठं तिकडं काय करीत बसतोस. सुख समाधान शोधत ये. इथं गार आहे, गोड आहे, छान आहे, भारी आहे. इथं सगळं आनंदी. बघा आमचं इठ्ठल बघितलं का कमरावर ठेवून. बघा इठ्ठलाचं दर्शन तर मला इथंच झालंय. तात्या रूप बघितलं का. खरंच नाही तात्या, हे लय पुण्य लागतं याला. आनंद रामकृष्ण हरी. पाहूया पुढं.